पलूस येथील विवाहितेचा तामिळनाडूत संशयास्पद मृत्यू. हुंडा आणि मुलासाठी छळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप. पलूस येथील माहेर असलेल्या आरती प्रशांत जाधव 33 या विवाहितेचा तामिळनाडूतील नागापट्टणम येथे संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेमुळे पलूस शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तामिळनाडूहून तिचे पार्थिव आणल्याचे समजताच पलूस ग्रामीण रुग्णालय येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तिच्या भावासह नातेवाईकांनी तिच्यावर झालेल्या अन्यायाचा पाडाच वाचला. वंशाला दिवा पाहिजे या हव्यासापोटी 3 वेळा गर्भपात पाडण्यास भाग पाडणे आणि सोन्याच्या हुंड्यासाठी सासरच्यांकडून तिचा अमानुष छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरतीचा विवाह 2011 मध्ये नागापट्टणम येथील सुवर्ण व्यावसायिक प्रशांत आनंदराव जाधव यांच्याशी झाला होता. लग्नानंतर 2 मुली झाल्याने मुलगाच हवा या हव्यासापोटी सासरच्यांनी तिच्यावर सतत दबाव आणला. डॉक्टरांनी पुन्हा गरोदर राहिल्यास जीवाला धोका असल्याचा इशारा दिलेला असतानाही तिच्यावर अत्याचार सुरूच होते. तसेच माहेरून एकूण 50 तोळे सोन्याची मागणी करत उर्वरित सोन्यासाठी 6 वर्षापासून तिला माहेरच्यांशी संपर्कही करू दिला नव्हता. शनिवारी सकाळी आरतीच्या मृत्यूबाबत बनाव सासरच्यांनी रचला, मात्र माहेरच्यांना थेट माहिती न देता तेथील स्थानिक सुवर्णकारांना फोन करून परस्पर शवविच्छेदन करण्याची भाषा वापरल्याने संशय बळावला आहे. पती प्रशांत जाधव, सासू, नणंद आणि मामा यांच्यासह 6 जणांनी मिळून छळ करत आरतीचा जीव घेतल्याचा थेट आरोप तिच्या भावाने केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आरतीच्या कुटुंबियांनी केली असून पलूस परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरती ही माझी पत्नी आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, समाज एवढं सुशिक्षित आहे. शासन बेटी पढाव बेटी बचाव धोरण राबवते. समाजामध्ये किंवा मुलगा पाहिजे म्हणून जर अशा पद्धतीने एका स्त्रीचं अंत होत असेल तर समाजानं ह्यातून काही घेण्यासारखं आहे. आणि मी असं म्हणतो की अशा गुन्ह्याला शासनाने जास्तीत जास्त शिक्षा देऊन अशी पुन्हा कुणाचं धाडस होऊ नये असं करावं अशी माझी अपेक्षा आहे. त्याला जीवा पाहिजे होता. सारखी माझ्या पुरगीला टॉर्चर करत होती. 50 तोळं तिनं सोनं मागितलं, तेवढं घातलं किंवा तरी पुरगीला माझ्या मारली तिनं. तिला पोरग पाहिजे होता, नातू पाहिजे होता. मस्त देवासारख्या 2 पोरी होत्या तरी पुरगीला माझ्या मारलं. पोरग पाहिजे म्हणून पुरगीच्या माझ्या डोक्यात काय घातलंय किंवा तिनं त्या दांड्यानं पण मारली, नवऱ्यानं, सासूनं, सुना काय त्या नंदानं, नंदाच्या नवऱ्यानं, नंदाच्या पोरग्यानं, पुरगीनं माझ्या लेकीला मारले किंवा तिने न्याय दिला पाहिजे. मला माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे. पैसे देऊन सगळं विकत तिनं घेतलंय. सगळं तिथं रिपोर्ट सुद्धा तिनं पैसे देऊन घेतलाय तसाच. आणि जर सांगते इकडं न्यायला नको मुळशीना, माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे. तिनं माझ्या पुरगीला या 14-15 पुरगीला माझ्या टॉर्चर करून मारल्या. डोक्यात काय गाठलंय, गळा दाबला, या शरीरावर सगळ्या खुणा आहेत त्या. आणि तू कोण असे नाही त्याला पैसे सोनं देऊन त्यानं त्याला रिपोर्ट दाबायला लावलाय तिनं. त्याच्या आईनं, बहिणीनं, मेवण्याच्या पोरग्यानं आणि पुरगीनं लग्नाला रांड आल्या तिनं. पैसे तर घेतले तिथं, लय पैसे घेतले तिनं, वाटले ती आणि दाबलं. या टाकलं पाहिजे. माझी मारली. मुली ह्यात सर्व काही आहे. तिला टॉर्चर करून मारलं. चौघांनी तिचा हात पाय धरले, तिने मारलंय तिला. तिच्या 2 पुरी असताना गावाकडे ठेवल्या आणि हिने फक्त 4च घरात होती. मारलं हरामखोरांनी. लग्न होऊन किती वर्ष झाली? रात्रीचं बाहेर निघाली, गाडी घेऊन पळून गेली. लग्न होऊन किती वर्ष झाली? 17 वर्ष. तिला लय टॉर्चर केले. 50 तोळं सोनं मागितलं तर 50 तोळं आमच्या हवाले केले पाहिजे. त्यात तिनेला 14-15 मारणार आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे. अजिबात पाठवून देतो. 14 वर्षात आमच्याकडे येऊन देत नव्हती. गावाकडून आली तर आमच्या घरात पाऊल ठेवत नव्हती. तिला नातू पाहिजे होता, चप्पल मारायचं. माझ्या नवऱ्याला चप्पल मारायला ती बाहेर रांडच्या उंडगीच्या म्हणली माझ्या नवऱ्याला. ती पुरगीला भेटा गेल्या ना भेटून देत नव्हती.
येऊन देत नव्हती काय पोलिसला. बोलत होतो, तुम्ही म्हणत होते, मी आहे बाजूने आणि समोर. दुसरं लग्न कधीला माझ्या मारल्या डोक्यात काय घातलं या डोक्यात लय केलंय. आरती प्रशांत जाधवचा भाऊ तिला एवढं टॉर्चर केलं गेलंय. मुलासाठी मुलं हवी आहेत, मुलगा हवा आहे. तिला 2 मुली आहेत. 3 वेळा तिचं ऑपरेशन झालं. डॉक्टरनी सांगितलं तर सिझर झालं. लास्ट टाइम जर आता 5व्यांदा तिचं जर ते हे झालं, प्रेग्नेंट राहिलं तर ती मरेल म्हणून. तरी सुद्धा ह्या निर्दयी नराधमांना अजिबात तिची कीव वाटली नाही आणि ती तरी तिच्यावरती अत्याचार केला आणि आज ती ह्या मरण शय्येवरती मेली ती पाक पूर्ण. अशा नराधमांना अजिबात सोडलं नाही पाहिजे. किती लग्न कधी झालं? 2011 साली लग्न झालं. तेव्हापासून यांची अशी हॅरेसमेंट चालू आहे. माझे वडील तिकडं नागापट्टणम असते तामिळनाडूच्या शेवटच्या टोकाला. तिथं वडील गेल्यानंतर हा भडवा कशाला आलाय म्हणून तिच्या सासूनं पप्पाला ढकलून बाहेर काढलं. तेव्हा छळ केला अक्षरशः. आमच्या घरात लावून देत नाही. गेली 6 वर्ष झाली तिने घराची पायरी चढली नाही. येऊन देत नव्हते अजिबात. छळ केला तिने. बोलून देत नव्हती. जिथं बोलायचं जाईल तिथं सासू शेजारी उभं राहायची. काय बोलतेस म्हणून. अशा नराधमांना सोडलं नाही पाहिजे. शिक्षा ही झालीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सोडलं नाही. नवरा सासू आणि एक त्यांच्या घरी तिची ननंद मामाला दिलेले ती एकत्र राहतात. ह्या ननंद तिची सासू, तो मामा, त्याचं पोरग, त्याची पोरगी, ह्या सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय. हे झाल्यानंतर तो मामा तिथून बाहेर पडलाय. तो सांगतोय की मी नव्हतो त्यात, पण ह्यांनी सगळ्यांनी मिळून तिचा जीव घेतलाय. हे कधी झालं आणि तुम्हाला कधी कळालं? हे झालं सर्वसाधारण शनिवारी सकाळी आम्हाला समजलं. पण त्यांचं म्हणणं आहे की हे आदल्या रात्री झालंय. मी खाली झोपलो होतो. बायकोनं वर कडी लावून घेतली. मला माहित नाही. स्टोरी मेंटेन करून सांगितली त्यांनी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो. दरवाजा उघडला नाही. बॅटनं दरवाजा उघडला आणि नंतर बघितलं तरी खाली पडली. पण हे कुठंही आम्हाला ते पटतच नाहीये पूर्णपणे. यांनी मला कॉल अजिबात केला नाही. यांच्या तिथल्या याच्या स्वर्णकार संघटनेच्या अध्यक्षांनी मला 4 वेळा सांगितलं तुम्ही इकडे येताय का आम्ही तिकडे विल्हेवाट लावू. आणि त्यांचं नाव अनिल पाटील आणि प्रवीण पाटील हा त्यांच्यात सामील झाला. हा सर्वात 6वा गुन्हेगार आहे. त्याला सुद्धा अद्दल घडली पाहिजे. मला सांगतोय तो की फोन करून की तुम्ही इकडे येताय का, तिचं PM करून तिकडच्या तिकडे तिची विल्हेवाट लावू. प्रवीण पाटील त्याचं पूर्ण नाव माहिती नाही. तो शिरगावचा आहे तो. आणि तोही तो 6वा आरोपी आहे. त्यानंही आम्हाला त्याच्या तिथं आल्यानंतर अजिबात कुठल्याही प्रकारचं त्यात त्यांनी सहकार्य केलं नाही. तिथं अक्षरशः आम्ही बाहेर उभारलो होतो. यांनी सगळं मॅनेज केलंय. आणि आम्हाला न्याय एक फोन तिच्या जवळ नाही. आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्यांना किती सोनं घातलं होतं म्हणलं? आम्ही लग्नात तिला 20 तोळे घातलं. पुन्हा 30 आणि आता पुन्हा आणखी त्यांची 50ची मागणी होती. त्यातले 30 दिले. 20 अजून द्यायचे राहिले. तर त्यासाठी सगळे एवढे हॅरेसमेंट. आणि मुलासाठी हुंडा आणि मुलगा या दोन्ही याच्यासाठी झाले. थॉट्स आपल्या सोसायटीमध्ये आजही आहेत. आणि हे इतके एक्सटेंडला वाढलेत की डेथ होत आहे. ते लिटरली लोकांना कळत नाहीये की मुलगा हवाय ह्याच्यासाठी इतके वेडे झालेत की ह्या हद्दपर्यंत जाऊ शकतात. पॅट्रियार्कल ह्याच्यासाठी हे किती हे करू शकतात. हे आत्ताचं नाही आहे. जेव्हापासून तिला 2 मुली आहेत. जेव्हापासून तिची फर्स्ट मुलगी झाली तेव्हापासून तिला टॉर्चर चालू केलं. हे सगळं हे आत्ताचं नाही आहे की मुलगा हवाय मी दुसरं लग्न करणार हे करणार. तिला तेव्हापासून हरासमेंट करतात. हे सगळं चुकीचं आहे. स्टील जर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हेल्प केलं नाही ह्या सगळ्यामध्ये, हिला जर जस्टिस मिळलं नाही तर खूप अवघड आहे ह्या सोसायटीचं. कारण जर आज पण आपल्या सोसायटीमध्ये असे थॉट्स असतील तर आय डोंट नो काय होणार फ्युचर.